वार्ता संस्कृतं प्रति स्वागतम्। एमत्र नित्या आदौ प्रमुखवार्ताः। जम्मू कश्मीरे जमाअते इस्लामी विरुद्ध जनाः कश्मीरे स्वतन्त्रस्थाने मत्सरित दशस्थानार्थिनः पराजयमुखे वर्तितः। जमाअते इस्लामी संख्येन सह सख्यं रूपीकृताभ्यन्तः रशीदः च पराजयम् अभवन्। हरियाणा विधानसभा निर्वाचने पराजयमुखे वर्तिता इंडी दले तर्कः रूक्षो जातः। पराजयस्य हेतुः कांग्रेस दलस्य अहंभावमिति तृणमूल कांग्रेस। भक्तानां वर्धना नियन्त्रणं कृत्वा शबरिगिरि तीर्थाटने व्यतिक्रमं करणीय प्रयतते पिनरायि सर्वकारः। सर्वकारस्य निर्णयं विरुध्य अद्वैताश्रमं मठाधिपति स्वामी चिदानन्दपुरी रङ्गे प्रविष्टा। वार्ताः विस्तरेण। मुख्यमन्त्रिणः मलप्पुरं परामर्शे सर्वकारं विरुध्य अनुप्रक्रमः स्वीकरिष्यति इति राज्यपालः। विषये राष्ट्रपतिं प्रति वृत्तान्तं प्रदीय राजभवन् सज्जीकरिष्यति। विवादेषु विशदीकरणं न प्रदत्तं चेत् मुख्यमन्त्रिं साक्षात् आनेतुमिति साध्यता वर्तते। मलप्पुरम जनपदे प्रवृत्ते सुवर्णचोरण व्याजधन व्यवहारे देशद्रोह प्रवर्तनाय च धनम् उपयुज्यतेति मुख्यमन्त्रिणः परामर्शे वृत्तान्तं विना सर्वकारस्य व्यतिक्रमः अनुवर्तते। विषयोऽयं विरुध्य राज्यपालाः रङ्गे प्रविष्टा। मलप्पुरम विषये विशदीकरणं प्रदीयमिति अन्त्यशासन अवमानं करिष्यति चेत् मुख्यमन्त्रिं तदा विषयोऽयं सम्बन्ध्य उद्योगस्थं विरुध्य च कर्कशप्रक्रमः स्वीकरिष्यति इति राज्यपालाः व्यक्तयत्। विषये सर्वकारः न प्रतिकरोत् चेत् विवादविषयाः केन्द्रसर्वकारस्य पक्षे निबोधयत् इति राज्यपालाः प्रस्तौत्। मलप्पुरम परामर्शे 5 दिनात् पूर्वमेव राज्यपालाः सर्वकारं प्रति विशदीकरणम् अभ्यर्थनं कृतम्। प्रतिकरणं विना प्रत्यक्ष समागत्य विशदीकरणम् इति उपसचिवाय तथा डीजीपी उद्योगस्थाय च निर्देशं प्रदत्तम्। मलप्पुरम परामर्शे मुख्यमंत्री केचन विषयाः आवरणम् अकरोत्। अत्याचारप्रक्रमस्य बोधनं विना नियमलङ्घनाय प्रक्रमः स्वीकरिष्यति इति सर्वकाराय प्रदत्तपत्रे राज्यपालः अनुज्ञा प्रदत्तमासीत्। वार्तादलं जनम्। जम्मू कश्मीरे जमाअते इस्लामी विरुद्ध जनाः कश्मीरे स्वतन्त्रस्थाने मत्सरित दशस्थानार्थिनः पराजयमुखे वर्तितः। जमाअते इस्लामी संख्येन सह सख्यं रूपीकृताभ्यन्तः रशीदः च पराजयम् अभवन्। केन्द्रसर्वकारस्य अवष्टम्भत्वेन अग्रे गमिष्यति इति नेशनल कॉन्फ्रेंस नेता उमर अब्दुल्ला। प्रत्येकपदवी पुनഃस्थापितविषयः परिवर्तितमिति उमर अब्दुल्ला अवोचत्। एनसी विधानसभामेलनं श्वः भविष्यति। തെരഞ്ഞെടുപ്പ് നടന്ന 90 സീറ്റുകളും നാമനിർദ്ദേശം ചെയ്യുന്ന 5 അംഗങ്ങൾ. मयनाड AUP विद्यालये वैखरी नाम द्विदिनात्मक संस्कृत सहवास शिल्पशाला संपन्ना। समापन सम्मेलनं साहित्यकारी रजनी सुरेश उद्घाटनम् अकरोत्। छात्रैः विनिर्मित संस्कृत स्मरणिका प्रकाशनं। विद्यालये प्रारब्ध स्नेहनिधि पद्धति उद्घाटनं च सम्पन्नम्। मायनाड AUP विद्यालये वैखरी नाम द्विदिनात्मक संस्कृत सहवास शिल्पशाला संपन्ना। समापन सम्मेलनं साहित्यकारी रजनी सुरेश उद्घाटनम् अकरोत्। छात्रैः विनिर्मित संस्कृत स्मरणिका प्रकाशनं छात्रेभ्यः उपहाराणां प्रमाणपत्राणां वितरणं च रजनी सुरेश निरवहत्। कोटुळि सरस्वती विद्यामन्दिरस्य छात्राः एव शताधिकाः विद्यार्थिनः शिल्पशालायां भागम् अभजन्। ललितं मधुरं संस्कृतम् इति आशयाधारत्वे संस्कृत सम्भाषण कर्तुं संलक्ष्येत शिल्पशाला उद्घाटनं प्रधानाध्यापकः के अनूप निरवहत्। शिल्पशालायां सम्भाषणवर्गाः, योगासनं, क्रीडाः, स्पर्धाः, अक्षरपर्या च सम्पन्नाः अभवन्। विश्वसंस्कृतप्रतिष्ठानस्य प्रत्येकपरिशीलनं प्राप्ताः शिक्षकाः वर्गम् आनयत। केरल संस्कृताध्यापक फेडरेशन संस्थान प्रेसिडेंट सी सुरेश कुमार, संस्कृत काउंसिल सेक्रेटरी रश्मि, MPTA प्रेसिडेंट MV मेरी, VC बिनीश, CP सुरेश बाबू,
VV ഗോകുൽ പ്രസാദ്, രമ്യ M च ഭാഷണം അകുർവൻ. വിദ്യാലയ പ്രാരബ്ധ സ്നേഹനിധി പദ്ധതി ഉദ്ഘാടനം च സമ്പന്നം. വാർത്താദളം ജനം. റിപ്പോ മൂല്യനിർണ്ണये परिवर्तनं विना RBI रिपो गणना 6% पञ्चशतिमाने वर्तते. स्थिरनिधिसुविधावृद्धिगणना 6.5% अनुवर्तते. वित्तकोशगणना 6.75% भविष्यति. GDP वर्धनागणना 7.2% सुस्थिरे अनुवर्तते इति RBI गवर्नर प्रास्तौत. രാഷ്ട്രസ്യ പൂർണ്ണ ആഭ്യന്തര ഉത്പാദനം ഗൗരവരീത്യാ അഗ്രേ ഗച്ഛതി. അസ്മിൻ സാമ്പത്തികവർഷേ ആഭ്യന്തര ഉത്പാദനം 7.2 ഇതി അനുവർത്തതെ. RBI ദ്വാരാ ദശമേളനേഷു റിപ്പോ മൂല്യനിർണ്ണയെ പരിവർത്തനം ന അഭവത്. റിപ്പോ മൂല്യനിർണ്ണയം 6.5 ഇതി അനുവർത്തതെ. സ്റ്റാൻഡിംഗ് ഡെപ്പോസിറ്റ് ഫെസിലിറ്റി മൂല്യനിർണ്ണയാः 6.25 ഇതി ഭവതി. The MPC decided by a majority of 5 out of 6 members to keep the policy repo rate unchanged at 6.5%. Consequently, the standing deposit facility, that is the SDF rate, remains at 6.25%, and the marginal standing facility, that is the MSF rate and the bank rate, they stand at 6.75%. ധനമൂല്യനിർണ്ണയസ്യ മൂല്യാങ്കനം 4 ഇതി ആനയതു. വിദ്യമാനപ്രക്രമസ്യ അംഗതയാ അധുനാ റിപ്പോ മൂല്യനിർണ്ണയെ സ്ഥിരതാം ആനയതി. 2025 तथा 26 സാമ്പത്തികവർഷേ പ്രഥമ പാദേ GDP മൂല്യനിർണ്ണയം 7.3 ഇതി അനുവർത്തതെ ഇതി RBI ഗവർണർ അവോചത്. ജൂൺ മാസസ്യ 5.1 ഇതി ധനസ്യ മൂല്യവർദ്ധനം. ജൂലൈ മാസേ 3.6, ഓഗസ്റ്റ് മാസേ 3.7 ഇതി ന്യൂനം ജാതം ആസിത്. മൂല്യനിർണ്ണയ സമിതോ വിദ്യമാന 6 ജനേഷു 5 അംഗാः അപി നിർണ്ണയസ്ഥിരതാം അനുകൂലനം കൃതവന്തः സന്തി. വാർത്താദളം ജനം. हरियाणा विधानसभा निर्वाचने पराजयमुखे वर्तित इंडी दले तर्कः रुक्षो जाता. पराजयस्य हेतुः कांग्रेस दलस्य अहंभावं भवति इति तृणमूल कांग्रेस. कांग्रेस दलः पराजयं पाठनीयमिति शिवसेना उद्धव ठाकरे विभागः च प्रास्तौत. भक्तानां वर्धनानियन्त्रणं कृत्वा शबरिगिरितीर्थाटने व्यतिक्रमं करणीयप्रयतते पिनरायि सर्वकारः. सर्वकारस्य निर्णयं विरुध्य अद्वैताश्रम मठाधिपति स्वामी चिदानन्दपुरी रङ्गे प्रविष्टा. परिष्करणप्रक्रमे प्रतिसन्धिमुखे वर्तते भक्ताः. परिष्करणप्रक्रमस्य पूर्वं भक्तजनानां तथा समाजस्य च अनुमतिं प्राप्स्यते इति स्वामी चिदानन्दपुरी जनमाध्यमायै अवोचत्. മണ്ഡല മകരമാസ തീർത്ഥാടന വേളായാം ശബരിമല സന്നിധാന ദർശനസ്യ സ്പോട്ട് ബുക്കിംഗ് നിവാരയിതും വിദ്യമാനം സർവകാരസ്യ നിർണയഃ ഭക്തജനാനാം ദോഷം ജനയതി ഇതി അദ്വൈതാശ്രമം മഠാധിപതി സ്വാമി ചിദാനന്ദപുരി വ്യക്തം അകരോത്. ബാച്ചായിട്ട് ഭക്തജനങ്ങൾക്ക് ഇരിക്കുന്നിടത്ത് എല്ലാവിധ സൗകര്യങ്ങൾക്കും അവർക്ക് വെള്ളവും അതുപോലെ മറ്റു പ്രാഥമികമായിട്ടുള്ള ആവശ്യങ്ങൾ നിർവഹിക്കാനുള്ള വ്യവസ്ഥ ഒരുക്കൂ. അതിനുശേഷമാവാം എന്ന് മാത്രമല്ല, തമിഴ്നാട്ടിൽ നിന്നും കർണാടകയിൽ നിന്നും ആന്ധ്രയിൽ നിന്നും മറ്റും വരുന്ന ഭക്തന്മാര് പുതിയൊരു പരിഷ്കരണം അവർക്ക് മുൻകൂട്ടി അറിഞ്ഞ് അതിനനുസൃതമായ പരിവർത്തനം വരുത്തിയിട്ട് വരികയാണെങ്കിൽ തിരക്കേടില്ല. പെട്ടെന്ന് അടിച്ചേൽപ്പിക്കപ്പെടുമ്പോൾ അവർ ക്ലേശിക്കുന്ന അവസ്ഥയുണ്ടാവും. സർവകാരസ്യ പരിഷ്കാരാः ഭക്തജനാനാം ഉപരി അമിതഭാരം അമിതസമ്മർദ്ദം ച ജനയതി. ക്രമികമായി ശാസ്ത്രീയമായൊരു പദ്ധതിയിലൂടെ പരിവർത്തനം വരുത്തുക. ആ പരിവർത്തനം ഭക്തന്മാരുമായും ഭക്തസമൂഹവുമായും ഒക്കെ ആലോചിച്ച് അഭിപ്രായങ്ങൾ ഉൾക്കൊണ്ടുകൊണ്ടാവുക. ഇത്തരം അടിച്ചേൽപ്പിക്കല് ദോഷവും ഭക്തജന ഉപദ്രവവും മാത്രമേ ചെയ്യൂ എന്നുള്ളതാണ് നമുക്ക് പറയാനുള്ളത്. പരിഷ്കരണസ്യ നിർണയഃ ഭക്തജനൈഃ സമാജീന സാഗം ച മേളനം കൃത്വാ കരണീയം ഇതി സഹ അവോചത്. പരിഷ്കരണങ്ങൾ എപ്പോഴും സമാജത്തിന് പ്രയോജനപ്പെടുന്ന രീതിയിലും ക്ലേശമുണ്ടാക്കാത്ത രീതിയിലുമായിരിക്കും. പല പരിഷ്കരണങ്ങളും അടിച്ചേൽപ്പിക്കുമ്പോൾ എത്രമാത്രം നൊമ്പരം ഭക്തജന സമൂഹം അനുഭവിക്കുന്നു എന്നുള്ളതിന് കഴിഞ്ഞ വർഷം നമ്മൾ ദൃഷ്ടാന്തം കണ്ടിട്ടുണ്ട്. കുറച്ചു കാലങ്ങളായി തീർത്തും അത്യാചാരങ്ങൾ തന്നെ ഭരണാധികാരികൾ ചെയ്യുന്നത്. ഹൈന്ദവ ചേതനയെ മുഴുവൻ തന്നെ ചവിട്ടി മതിച്ച 2018 സംഭവം നമ്മൾ മറന്നിട്ടില്ല. ശബരിമല വിഷയം നിരന്തരരീത്യാ വിവാദം പ്രതി ആനയതി ഇത്യപി സ്വാമി ചിദാനന്ദപുരി അവോചത്. വാർത്താദളം ജനം. वार्ता संस्कृतम् अत्र सम्पद्यते. अग्रिमवार्ता संस्कृतं श्वः सायं 5:05 अधिकवार्तानां दृश्यानां कृते जनम् tv.com संदृश्यतां. शुभं भूयात्.